नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजच्या ब्लॉगमध्ये आपण फिरायला जाणार आहोत उत्तराखंडमधील दोन अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणांना, धनौल्टी आणि सुरकंडा देवी मंदिर. ह्या प्रवासात आपण अनुभवणार आहोत डोंगरामधून जाणारे रस्ते, हिरवीगार झाडं, डोंगरांवर साचलेलं बर्फ आणि इथली रस्त्याच्या कडेला विविध पदार्थ विकणारी माणसं. नमस्कार, मी दीपराज आणि आजच्या ह्या प्रवासाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मसुरीमधला आमचा हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आम्ही चाललोय धनौल्टीला. धनौल्टीचं नेचर खूप चांगलं आहे आणि एक कोणत्या तरी देवीचं मंदिर सुद्धा आहे तिथे. तर आज आपण धनौल्टी कव्हर करूया. आज सकाळी आम्ही मसुरीवरून धनौल्टीकडे निघालो. मसुरीपासून धनौल्टी हे साधारण 30 ते 32 किलोमीटर अंतरावर आहे. अंतर जरी कमी असलं तरी इथला प्रवास खूपच सुंदर आहे. डोंगर रांगेमधून जाणारे रस्ते जरी छोटे असले तरी इथले दृश्य मनाला मोहून टाकत होती. ह्याच प्रवासात आम्हाला लागलं एक महादेवाचं मंदिर. धनौल्टीला जाताना रस्त्यामध्ये आम्हाला एक शंकराचं मंदिर इथे भेटलंय आणि नेमकी आज आहे महाशिवरात्र, त्याच्यामुळे आम्ही मंदिरात जातोय आणि महादेवाचं दर्शन घेतो. मसराना येथील हे मंदिर आहे, महाकालेश्वर मंदिर मसराना. महाकालेश्वर मंदिर मसराना. तर महादेवाचं दर्शन आमचं झालंय आणि आता आम्ही निघतोय धनौल्टीला. पुढे जात असताना रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी साचलेला बर्फ दिसू लागला. स्थानिकांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी येथे हिमवर्षाव झाला होता. डोंगरावरचा बर्फ प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव खूपच सुंदर होता. डोंगरावरती आपल्याला बर्फ दिसतो बघा, व्हाईट रंगाचा आहे तो बर्फ. थंडी खूप जास्त होती, त्यामुळे आम्ही एका सुंदर हॉटेलमध्ये थांबलो. धनौल्टी जवळच्या बुरांश खंडा या गावामध्ये पोहोचलो आम्ही आणि इथूनच आपल्याला हिमालयाची रेंज दिसायला लागली आहे. हा बघा, इकडे दिसतंय हिमालय. तर अजून धनौल्टीला आपण गेलो ना की धनौल्टीवरून याच्यापेक्षा पण व्ह्यू अजून चांगला दिसेल. इकडे बर्फ पडलेला आहे तर आपल्याला धनौल्टीला बर्फ बघायला भेटेल. सँडविच, गरमागरम चाय. पोटभर नाश्ता झाल्यानंतर पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला तो धनौल्टीच्या दिशेने. धनौल्टीच्या जसं जसं जवळ येत चाललंय आपल्याला रस्त्यावरती बर्फ दिसतोय. हा बघा, त्याच्यामुळे रोड्स जे आहेत ते थोडे स्लिपरी झालेले आहेत. धनौल्टी मध्ये पोहोचलोय आपण. आता इथे काय काय आहे बघू. आणि आम्ही पोहोचलोय आता धनौल्टी मध्ये. धनौल्टीचं नेचर खूप चांगलं आहे. हे बघा, इथली झाडच बघा आधी. हे देवदार नावाचं झाड आहे आणि हे इंग्रजांनी लावलेली झाड आहेत. तर इकडे तेहरी लेक आहे, इथून 40 किलोमीटर जवळपास तेहरी लेक आहे आणि इकडे एक व्ह्यू पॉइंट आहे, तिकडे पण आपण जाऊ. त्याच्या आधी आपण जाऊया इथलं जे इको गार्डन आहे त्या इको गार्डनला. धनौल्टी हे उत्तराखंडमधील एक छोटंसं पण अतिशय सुंदर हिल स्टेशन. हे समुद्री सपाटीपासून जवळपास 2250 मीटर उंचीवर वसलेलं आहे. मसुरीच्या तुलनेत येथे गर्दी खूप कमी असते. धनौल्टीमधील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे इथलं इको पार्क. इथे आपल्याला 50 रुपये तिकीट आहे. लहान मुलांसाठी 25 रुपये इतका शुल्क आकारला जातो. धनौल्टीमध्ये हेच आहे नेचर आहे इकडचं आणि ब्रिटिशांनी लावलेली जी झाडं आहेत तीच आहे.
तर आपलं धनवल्टीचं गार्डन फिरून झालं आहे. अजून काय थोडंफार असेल तर आजूबाजूला बघूया. हे थोडे काही ॲडव्हेंचर इथे आहेत. वॉक आहे, एक झिपलाईन आहे. अशा ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. मे बी हॉर्स राईड पण असू शकते तिकडे, घोडा आहे म्हणजे. तर एवढंच धनावल्टी आहे. आता आपण सुरकंडा देवीला जाऊया आणि मग तिथे आपला शेवटचा स्टॉप या म्हणजे इकडचा धनावल्टी साईडचा, आणि नंतर मग पुन्हा मसुरीमध्ये जाऊ. सुपर सुपर आहे. इथे तुम्हाला मिळेल भेलपुरी, त्याच्यानंतर मक्याचे भुट्टे, असं तुम्हाला सगळं खायला मिळेल. इथे या मावशी आहेत, मावशीने घेतलंय मका उजायला. वरती उकडलेले मके आहेत आणि इथून ते खाली भाजतात. आणि इथे तुम्हाला भेलपुरी वगैरे, चना भेळ आणि मके असं खायला मिळेल. आपण पोहोचलोय 7 किलोमीटर. आपण पोहोचलोय धनावल्टीवरून 7 किलोमीटर लांब असलेल्या सुरकंडा देवीला. आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे पार्किंगसाठी दुकानासमोर कुठेतरी गाडी पार्क करायला लागेल. त्याच्यासाठी एक ऑप्शन असा आहे की तुम्हाला काही ना काही घ्यायला लागेल दुकानातून. म्हणजे माता राणीला ते चढवायला काहीतरी प्रसाद वगैरे शृंगार घ्यायला लागतो, तर तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे. इथून आपल्याला पायऱ्या आहेत तशा चढायला. त्या पायऱ्या चढून किती वर जायचं आहे काय माहिती नाही, आयडिया नाही. सुरखंडा देवी मंदिरला जायला तुम्हाला पायरी मार्गाने जाता येते आणि रोपवेने पण जाता येते. रोपवेचे चार्जेस किती आहेत काय माहिती नाही. पुढे एक बिल्डिंग आहे, तिथून आपल्याला रोपवे भेटतो. तर आपण तिथे गेल्यानंतर बघूया की किती रुपये घेतात. इथे तिकीट घर आहे रोपवेचं. अप अँड डाऊनचं 225 रुपये. 225 रुपये एका व्यक्तीचे आहेत. 215 + 10 GST. पण आता हवा जोरात आहे, त्याच्यामुळे आपल्याला वन साईडचं तिकीट भेटलं. येताना चालत यायला लागेल. इथून आपल्याला रोपवेमध्ये बसून जायचं आहे वन साईड. हवा तेज है इसलिए येताना तसंच आगे वाली चेयर पे बैठना है. थोडंसं वेट करायला लागेल आपल्याला इथे. हे बघा रोपवे मेकॅनिझम कसं आहे. हा पूर्ण रोप आहे असा. आम्ही दोघंच बसलोय रोपवेमध्ये, सेंटरला बसायला सांगितलंय. रोपवेमध्ये जाऊया आपण सुरकंडा देवीला. फ्लाईट टेक ऑफ घेते आता. हा माझ्या आयुष्यातील रोपवेचा पहिलाच अनुभव होता. जसजसा रोपवे वर जात होता तशी तशी भीती वाटायला लागली होती. आणि मध्येच अचानक रोपवे येऊन थांबला. तेव्हा तर खाली बघितल्यानंतर पाय अक्षरशः थरथरायला लागले होते. आणि आपण फायनली पोहोचलोय. आणि आता कुठे जीवात जीव आलेला आहे. चपला जमा करायचे बहुतेक. आणि इथून जाऊया सुरकंडा देवी. चप्पल स्टँड मध्ये चप्पल जमा करून आपल्याला 2 मिनिटं चालत वर जावं लागतं. सुरकंडा देवीचं हे मंदिर उत्तराखंड मधील मसुरी आणि धनवल्टी जवळील एक पवित्र श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. याची उंची समुद्री सपाटीपासून जवळजवळ 9 ते 10 हजार फूट उंच आहे. हिंदू मान्यतेनुसार जेव्हा भगवान शिवदेवी सतीचा मृतदेह घेऊन जात होते तेव्हा तिचे मस्तक या ठिकाणी पडले होते. त्यामुळे ह्या जागेला अत्यंत पवित्र मानले जाते.
मंदिराच्या बाहेरच आपल्याला नारळ फोडून मिळतो, पण याचे तुम्हाला 20 रुपये मोजावे लागतात. सुरकंडा देवीचं मंदिर आपण बघितलं, देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही उतरायला चालू केलंय. जाताना रोपवेचं रिटर्न तिकीट आम्हाला दिलं नव्हतं कारण हवा जोरात आहे. आणि इकडे काय तसं हवा जोरात वगैरे वाटत नाही आहे, मे बी सेफ्टीसाठी त्यांनी दिलं असेल. तर धनाल्टी आणि सुरकंडा देवी हे 2 स्पॉट आपले आजचे कवर झालेले आहेत. आता आपण जाणार आहोत लँडॉरला. आणि या 2 ठिकाणांचा जो व्लॉग आहे तो मी त्याच ठिकाणी संपवतो. भेटूया आता लँडॉरमध्ये. चला, बाय बाय. बाय बाय.